मालक माऊ जादू करणं थांबवतच नाहीये. तिला परत पाठवून देऊया. तुम्ही कधी बोलताय तिच्याशी? माऊला कसं सांगू काय कळत नाही. म्हणजे मी तिला सांगितल्यावर कसं वाटेल, ती काय विचार करेल. माऊ, रव्याची नासाडी करू नकोस. मोन्या, मोन्या, तो लक्ष कुठे तुझं? तू काय ठरवलंयस? कशाबद्दल? अरे फराळाचं. कार्टे, मी तुला सांगते ही कार्टी आहे ना उच्छाद मांडणार आहे. लवकरात लवकर दिवाळीचा फराळ करून घे. मी कसं उच्छाद मांडेल? मला तर दिवाळी म्हणजे काय ते पण माहिती नाही. द्या सांगा आता. अगं माऊ, दिवाळी म्हणजे काय असतं माहितीये का? दिवाळी हा दिव्यांचा उत्सव असतो. म्हणजे आपण घरादाराला रोषणाई करतो, नवीन नवीन कपडे घालतो, छान छान खाऊ बनवतो, घराच्या बाहेर आपण रांगोळी काढतो, दिवे लावतो, कंदील लावतो आणि मित्रमैत्रिणींबरोबर मजा करतो. यालाच दिवाळी म्हणतात. मोहन किती मस्त आहे. आपण आजच करूया दिवाळी, नाही तर रोज रोज करूया. ऐकलंस का मोन्या? तिला रोज दिवाळी हवी आहे. म्हणजे दिवाळा काढणारी आपलं. वर्षातनं एकदा येते ना तर नाकी नव येतात आमच्या. आणि हिला रोज हवी आहे दिवाळी. शोभा, शोभा जाऊ दे ग. तिला काय कळतं, लहान आहे अजून ती. लहान आहे. बरं ऐक, आठवडा राहिला दिवाळीला. ते फराळ कधी करणार आहेस? शोभा, या वेळेला मला वेळ नाही मिळणार. वेळ नाही म्हणजे? या वर्षी सुद्धा सगळा फराळ तुलाच करायचा आहे. आणि लाडू केल्याशिवाय आज गेलास ना तर याद राहा. मोहन, तू काळजी करू नकोस. मी जादूने करते फराळ. नको माऊ, तू काळजी नको करू. तयारी अगं अजून रवा साफ करणं चालू आहे. या वर्षी हळूहळू चालली आहे वहिनी तयारी. तेच सांगते मी यांना. तुम्हाला बरं आहे, दादा आहे, मी तिथं एकटी मरमर राबतीये. काय वहिनी, आपलं ठरलं होतं ना तुम्ही बेसन लाडू करणार आणि मी रवा लाडू करणार. मग तुम्ही पण रव्याचे लाडू करताय? बरं दादा, किती करताय? त्यांना काय विचारतेस? आता ते बनवणार तर त्यांनाच विचारणार ना. भ्रम आहे तुझा, भ्रम. सगळा फराळ मीच करते, हे काही करत नाहीत. हो, मी जा कामावर, उशीर होतोय ना. जा. पण शोभा, तू म्हणाली होतीस ते दरवर्षी करते ना तसं या वर्षी सुद्धा मीच करेन. हा फराळ. जा. बर. मावशी, समधी कामं झाली आहेत, मी वरती जाऊन येते. मावशी झोपल्या. कधी बी बघितलं ना की झोपलेलंच असते. भानू, माऊ, तू तर खाली काय करते? मी वरतीच येत होते. चल. वरती कशाला जातेस? कशाला म्हणजे? अगं म्हणजे मला तू खालती आता वेण्या घालून दे. अगं पण मालकाने तर तुझ्या वेण्या घातल्या आहेत ना, मी कशाला घालू आता? अगं मोहनने ना आज खूप घट्ट वेणी घातलीये. खूप त्रास होतोय, परत घालून दे ना. हा ठीक आहे. अगं भानू थांब. काय करतेस? तूच म्हणतेस ना विनाकारण जादू नाही करायची, मग आता का करतेस? हाताने घाल ना वेण्या. मला शिकवते. गाली वेणी घालू. चल मी वरती जाते. वरती लई कामं आहेत ना, तर समधी कामं मालकानं करायला लागतील. मग मोहन तर कधीच कामावर गेला, तू कशाला टेन्शन घेतेस? नाही तरी मी वर जाते. नको ना. का? मला खूप कंटाळा आलाय. चल ना आपण ढगांवर जाऊयात. खूप दिवसात नाही गेलो. माऊ, काय चाललंय? मला वर का जाऊ देत नाहीस तू? अगं भानू, मी काय नाही केलं. शोभाने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलीये. म्हणजे शोभाची आणि अंजलीची पैज लागलीये
आणि शोभाने तिला असं सांगितलं की सगळा फराळ मीच बनवणार. तू जर का वर गेलीस तर सगळं काम तुला करावं लागेल. बर ठीक आहे. अंजली त्यांच्या घरचं काम बाकी आहे. मी आधी तिकडे जाते, मग मालकांच्या घरी जाते. आत्ता कसं? शोभा, शोभा फराळ बनवतेस? मग दिसत नाही? हे काय आहे? ठेव खाली, ठेव ठेव ठेव. पण काय आहे हे? त्याला गरिबांचे काजू म्हणतात. एक एक लाडवावर लावायचा असतो. हात लावू नको त्याला अजिबात. शोभा, त्याचे किती लाडू बनतील? बदलेल 25, 30 होती. हा, म्हणजे भानूसाठी एक, तुझ्यासाठी एक, लीलावतीसाठी एक आणि मोहनसाठी 2. उरलं किती? 25. बाकीचे 25 मला. त्यातला एक मी आत्ताच घेते. हा? ए, ठेव ठेव लाडू ठेव. आ, आता कशाला हात लावायचा नाही. दिवाळी येईपर्यंत अजिबात लाडूला हात लावायचा नाही. चव सुद्धा मिळणार नाही तुला, कळलं? शांतपणे बस इथे. अगं बाई वहिनी, हे काय लाडू करायला पण घेतले तुम्ही? आणि मला का नाही हाक मारली? हा? आले असते की मी पटपट. हाय वहिनी, तुम्ही अजूनही लाडूच करताय? अहो मी लाडू केले, करंजा केल्या, त्यानंतर शंकरपाळ्याचं पीठ सुद्धा मळलं आणि त्यानंतर स्वतःची टिमकी वाजवणं जरा बंद कर. लाडू वळायला घे. हा ठीक. अगं बाई, खवटे की नाही बघत होते. चांगल्या दुकानात आणले. हा चांगले. हा सगळे काय एकदम टाकतेस? कशाला म्हणजे टाकती. एक एक लावायचे असतात लाडवाला. वहिनी, दिवाळी काय रोज रोज येत नाही. किती कंजूसपणा करताय. म्हणजे आता कंजूसपणा नाही ग. ते एकत्र टाकले ना मग जास्त चारोळी ना एकाच लाडवात जातात. मग ते चांगलं नाही लागत. मग एक एक लावायची असते. ठेव तू, ठेव खाली. कर. इथे शोभा मला लाडू खायला देत नाही आणि ही खात सुटली आहे. थांब, तिला चांगली जद्दल घडवते. काय झालं? वाचा गेली वाटते. वाचाने गेली, माझी दाढ दुखती. काय ग, काय झालं? काय झालं म्हणजे शोभा वहिनींना ते मदत म्हणून लाडू बनवायला गेले आणि म्हटलं चव घ्यावी म्हणून एक लाडू खाल्ला. मेला इतका कडक होता की दात फुटले असते माझे. शोभा वहिनी नुसताच धूर केला यार या टाइमला. अंजू, खरंच एवढे कडक आहेत का ग लाडू? अगं फेकून मारला तर लाडवा एवढा टेंगुळ येईल टेंगुळ. काय सांगताय काय? नाही माझा नाही विश्वास बसत. तुम्हाला खोटं वाटतंय? चला तुम्ही माझ्या बरोबर मी दाखवती. चला 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 या. चला चला टेस्ट करूया लाडू. चल चल चल.
अंजीने अख्खी चाळ गोळा केली आहे. लाडू पहिले भरून ठेवते. चला 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 चला. या, सगळ्यांनी या. हे काय शोभा वहिनींनी केलेले लाडू टेस्ट करा. नाही 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 ते ना दिवाळीसाठी आहेत ना. दिवाळीला देते. हा अहो, काय होतं एवढे? काय झालं? बाबू नको. अंजू कशाला घाबरते? आकरोड तोडतो दातानं. लाडू काही चीज आहे. ओय नको. मी म्हणलं होतं हा. आता हे काय नको काय करू राहते लय कडक आहे. समीर भाऊजी मरते कर माणूस. म्हणलं नको कर. अरे कर बाबा. समीर भाऊजी थांबा. हा? सीमा नको. अगं ती कात्री तुटेल पण लाडू तुटायचा नाही. वहिनी नको आव परत. कैची तुटली तर पैसे पण तुम्हालाच भरावे लागतील. अगं कात्री तुटेल होय. वहिनी नका फोडू आव. लाडू नाही तो दगड आहे दगड. गप्पा बसा. गप्पा बसा सगळे. मी सांगितलं होतं तुम्हाला मी केलेले लाडू फोडायला. मी बोलवलं होता. चला निघा निघा. निघा 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 आपल्या घरी. शोभाताई हा एक लाडू मी घरी नेऊ का? तेवढंच मुलांना खेळायला होईल. पेंट्या केव्हापासून सीझन बॉल मागत होता. हाच नाही ते बॉल म्हणून. आता जाते काय तू? डायरेक्ट तोंडावर बोलले तुझं बोल पाहिजे. आता जे लाडू केलेत ना ते तुमच्या डोक्यात घालेत. निघायतून. जातो आम्ही. एक तर स्वतःची चूक आणि वरतून आम्हालाच बोलताय. हा ठीक आहे जातो ना. तुम्हीच खा तुमची कडक लाडू. हा चल राहुल. हा जा जा जा. जातो. जाते का आता घालेन डोक्यात. हॅलो मोहन, कामावरून निघालास का? येताना माझ्यासाठी खाऊ घेऊन ये ना. शोभाने लाडू केले पण ती म्हणली की दिवाळीपर्यंत हात पण नाही लावायचा लाडूला. शोभाला सांग ना मला लाडू द्यायला. अगो बाई शोभा वहिनींचं नाव सांगते दादांना. आय माऊ. अगो बाई. मोहन, अंजली आली. मी तुला नंतर फोन करते. अगो बाई माऊ. दादांशी बोलत होतीस का फोनवर? बाई माऊ तुला भूक लागली का? हो. तुला लाडू हवाय ना? माझ्याकडे लाडू नाहीये पण करंजी आहे. अगं गोड असती. खाऊ सांग कशी झाली. आणते मी. थांब. चालेल. बाई फोनवर बोलती. फोनवर. ठीक आहे माऊ. आणखी एक. कशी आहे? मस्त आहे. वा माऊ. चालेल करते असंच. मला पण मजा येईल. आणि मला पण सांगा काय होतंय. चालेल. अगं बाई लाडू एवढे कडक कसे काय झाले? मस्त झाल्यात करंजा. अंजली मस्तच करते. वा. मला माझ्या करंजा दे. देणार नाही. अंजलीने माझ्यासाठी देणार. ते ना मला खायला. तुला लाज नाही वाटत? राहतेस माझ्या घरात आणि अंजलीच्या करंजाचं कौतुक करतेस. खूप चांगलं झालं. हो तर तू खाऊन बघ.
नाहीये. मग मला तरी खाऊ देत, मला भूक लागली. देणार नाही सांगितलं ना माऊ. माऊ ए माऊ हे बघ मी तुझ्यासाठी लाडू आणलेत लाडू. ते इथे तुला कोणी सांगितलं लाडवाचं? हा, कोणी कळवलं तुला? माऊनी फोन केला होता मगाशी. ती म्हणाली की तू सांगितलंस तिला की लाडूला हात लावू देणार नाही, म्हणून मग त्याच्यासाठी लाडू घेऊन आलो. एक कार्टे, हा, तुला चोंबडेगिरी करायला कोणी सांगितलं होतं? कशाला मोनाला फोन केलास? शोभा अगं ती लहान आहे अजून. हा, लहान आहे, बोलायला बरोबर येतं. मी लाडू देणार नाही हे सांगितलं, पण लाडू का नाही देणार? कारण ते कडक झाले, दात पडतील म्हणून देणार नाही हे नाही सांगितलं. पण शोभा अगं तू गप्पा बस. दिवाळी येईपर्यंत एकही गोड पदार्थ तुला मिळणार नाही, कळलं? नको अगं ती कात्री तुटेल पण लाडू तुटायचं नाही. लाडू नाही तो दगड आहे दगड. हा एक लाडू मी घरी नेऊ का? तेवढंच मुलांना खेळायला होईल. पिंट्या केव्हापासून सीझन बॉल मागत होता, हाच नाही ते बॉल म्हणून. जातो आम्ही. एक तर स्वतःची चूक आणि वरतून आम्हालाच बोलताय. तुम्हीच का तुमची कडक लाडू. शोभा थांब. काय करतेस? काय ग, अजून झोपली नाहीस? तू तरी कुठे झोपलीस? काय करतेस? लाडू फेकून देते. कशाला? एकदा खाऊन तर बघ ना कसे झालेत ते. मस्करी करतेस माझी? बघितलंस ना अंजने किती तमाशा केला तो. अगं नाही शोभा, खरंच खाऊन बघ. लाडू चांगला आहे, मी केलेला लाडू चांगला झालाय. ही अंजी ना मुद्दामून करते. आता उद्या ना त्या अंजेच्या तोंडात नेऊन एक लाडू कोंबते की नाही बघ. माझा लाडू चांगला झालाय. मोन्याला सांगू नको हा की तुला लाडू दिला तो.